मज्जा आहे आता कोणाची तरी. याच वर्षी लग्न होणार आहे, श्रीमंत घरात लग्न होणार आहे, मजाच आहे. काय मजा आहे यार. आणि तुला माहितीये हे पैसा, बंगला, गाड्या, घोडे मला याची अजिबात हौस नाहीये. मुळात ह्या सगळ्याचा आणि सुखात आनंदात जगण्याचा काही संबंध नसतो. फिलॉसॉफी नाही, मला जे वाटतंय ते मी सांगते. मला असा मुलगा हवाय ना जो माझ्यावर खूप प्रेम करेल. मी अशी आहे ना अशीच्या अशी मला ऍक्सेप्ट करेल. आम्ही एकमेकांच्या आनंदात भर पाडू आणि एकमेकांबरोबर खूप आनंदात राहू असा कोणीतरी नवरा हवाय मला. मग हे सगळे पैसे, गाड्या, त्याचं घर लहान आहे का मोठं हे नाहीये महत्वाचं माझ्यासाठी. किती गोड आहे स्वीटू तू. तुला कशानेच काहीच फरक पडत नाही ना. हेच आवडतं मला. स्टेटस आणि अपिअरन्स पलीकडे जाऊन माणूस म्हणून तू प्रत्येकाला भेटतेस आणि आपलंसं करतेस. म्हणूनच मला तुझ्याबद्दल काय वाटतं हे तुला सांगून टाकू का? तू जशी आहेस तशी मला आवडतेस ग. खूप खूप आवडतेस. काय रे गप्प का झालास एकदम? मी काय माहितीये निघते का? स्वीटू चल. काहीतरी सांगत. हो नाही म्हणजे ते स्वीटू चल, दादा आले असतील, वाट बघत असतील आपली. चल चल चल. भाई जा रोक ले उसे. जाना हूं भाई, अभी भी वक्त है भाई. जा रोक उसे, रोक. नलू मावशीच्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकत नाही. अरे बापरे दादा. अरे दादा काय पितोयस? चहा. तुला हवाय का? नको नको मला नको. हो काय हे, कुठे होतात दिवसभर? सगळं सामान माळ्यावर ठेवलंय आणि दिवसभर गायब होतात. नेमकं काय चाललंय तुमचं? कामच चाललंय ना ग. मग दमला असाल ना, घ्या चहा घ्या. नको सांगितलं ना चहा. मागितलं तुझ्याकडे चहा. नको याच्यात. एवढं चिडायला काय झालंय? आता थकून आलेल्या माणसाला चहा विचारतोच ना आपण. घ्या की चहा. अरे कुणी मागितलं का तुझ्याकडे चहा? घेऊन जा ना तो. नकोय मला. अहो उगीच चिडू नका, घ्या ना चहा. 2-2 चहा? आता काय तोंड देऊ चहा मध्ये मी? नेते मी, जाऊ दे. अरे हसतो काय दादा? चहाकडे बघितलं म्हणून कसं तरीच होतं रे. कसं आहे माहितीये का शरद, जो माणूस हॉटेलमध्ये काम करतो ना त्याला घरचा भात सुद्धा गोड लागतो. तू दिवसभर चहा करत होतास ना, त्याने झालं हे. जरा थंड दूध घेत जा म्हणजे पित्त खवळणार नाही तुझं. अरे दमले मी. स्वीटू पाणी दे ना. हो. काय गरम होतंय बाहेर. हो खूपच. अहो तुम्ही विवाह मंडळात जाऊन आलात? ठीकठाक मुली सुद्धा पसंत करत नाहीत ना. ती मुलं तुमच्या स्वीटू सारख्या मुलीशी लग्न करायला तयार होतात. काय म्हणाले ते? स्थळ मिळालं का? हो जाऊन आलो मी. मला म्हणाले की एखादं स्थळ आलं ना की ते फोन करतील आपल्याला. पत्रिका देऊन आलो मी. बरोबर. बरं नलू, गुरुजी काय म्हणाले? काय माहित गुरुजींना काय वाटलं आणि असं का बोलले ते. पण ते म्हणाले की स्वीटूचं ज्या मुलाशी लग्न होणार आहे तो तिच्या आयुष्यात आलेला आहे. आलाय? हो भाऊजी. आणि म्हणाले की सगळं चांगलं होणार आहे. आयुष्यात आलाय म्हणजे? कोण असेल तो मुलगा? अरे माझा फोन गाडीत राहिला, आलोच मी घेऊन. तू काही काळजी करू नको. सगळं तुला खूप छान मुलगा मिळणार. बस बस बस.
अगं का त्रास करून घेतेस एवढा? अगं आपण खूप छान मुलगा शोधू तुझ्यासाठी, ओम पेक्षा हँडसम आणि चार्मिंग. आता पत्रिका पण आहे आपल्याकडे, हो की नाही? मग ज्याच्याशी स्टार्स मॅच होतील ना असा मुलगा शोधू आपण. हा मिसेस खानविलकर, काय झालं? अरे तायडे, तू इथेच आहेस? काय झालं हिला? ही काय रडते ही? नाही, ती जरा अपसेट आहे. कारण ओमची आणि तिची पत्रिका अजिबातच जुळत नाहीये. पत्रिका म्हणजे काय, आपण एवढी सगळी तयारी केली, काही उपयोग नाहीये. ओमचं आणि मोमोचं लग्न जरा अवघडच दिसतंय मला ग. म्हणजे काय आहे की कम्पॅटेबिलिटीच नसेल दोघांमध्ये. मॅरेज नंतर फाईट्स वगैरे इश्यूज नको ना. कशासाठी? स्टार्सच मॅच होत नाहीये. मला काय वाटतं तायडे, मालविका, ओमचं आणि मोमोचं लग्न होणं अवघडच दिसतंय ग. आपण काय करूया, हे सगळं पोस्टपोनच करूया. म्हणजे ओमच्या लग्नाचा विषय नकोच आत्ता. हा, मी मोमोला तेच समजवत होते की आपण तिच्यासाठी तिच्या मनासारखा मुलगा शोधू. म्हणजे ओमसाठी मी मुलगी शोधायला सुरुवातच करते. लाखात एक मुलगी शोधून आणेल मी त्याच्यासाठी, तू काळजीच करू नकोस. हो, लाखात एक? कुठे शोधणार आहेस तू लाखात एक मुलगी ओमसाठी? म्हणजे इथे काहीच पत्रिका जुळत नाहीये ना. मग पत्रिका जुळेल अशी लाखात एक मुलगी कुठे शोधणार आहेस तू? इथे काहीच जुळत नाहीये का? नाही ना गं, काही अजिबात काहीच जुळत नाहीये. बघू बघू कशा जुळत नाहीत त्या पत्रिका. तायडे, काय करतेस तू? तायडे, अगं का फाडतेस तू पत्रिका? पत्रिकेतले ग्रह जुळत नसले तरी बिझनेसचे तारे ऑलरेडी जुळले. ओम आणि मोमोचं लग्न मी ठरवलंय, ते होणार. दॅट्स फाईन. मालविका, you're such a darling. Oh my God, you're amazing. Thank you so much. ए सुमन, जरा चहा ठेवतेस का? हो. दूध ठेवलंय बघ तिकडे, आहे ना गरम? अगं, नोकरीच्या जाहिराती वाचून काय होणार आहे? दे इकडे पेपर. शोधू दे ना मला नोकरी. अगं वेकन्सीज तर बघू दे निदान. असं काय करतेस आई? तू दे ग मला इकडे पेपर दे. तर नोकरीच्या जाहिराती राहू देत, मला तुझ्यासाठी मुलगा शोधू दे. तू पेपर मधनं मुलगा शोधणार आहेस माझ्यासाठी? हा मग हे बघ किती जाहिराती आहेत बघ पेपर मध्ये. हा बघ, वय वर्ष 28. हा, वय वर्ष 28 आणि काय लिहिलंय? भैया बँकेत नोकरी, मासिक उत्पन्न 50,000. चांगलंय की? हो, ऐकलंस ना? नाही पण जाऊ दे, मुलगा चांगला नाहीये. का ग? अगं आता तर तुला तो मुलगा चालणार होता ना, आता तुला नकोय. बरं ठीक आहे. हो, तसं नाहीये. बघ ना, अपेक्षा बघ ना. मुलीचा वर्ण गोरा आणि बांधा सडपातळ. बघ काय झालं आजकालच्या पोरांना, सगळ्यांना अशी सडपातळ बारीक मुलगी हवी असते.
म्हणजे आता आनंदी असली मुलगी तर मग अन्न लागतं की अंगाला. जाऊ दे. हा बघ हा चांगलं आहे. पकड ना जरा नीट धर. हा प्रोफेसर आहे, सुमन प्रोफेसर आहे ग. चांगलंय, हा चांगला आहे मुलगा. नाही चांगलेच आहेत सगळे, छानच आहेत, उत्तम आहेत, पण अपेक्षांचं काय? अगं पण यात मुलगी सडपातळ असं नाही लिहिलंय ना अपेक्षांमध्ये. माझा फोन कुठे? नाही नाही नाही, तू तू लगेच फोन वगैरे काय? तू थांब जरा. अगं किती घाई करशील आई, नको ना फोन जरा. तू आता लग्न ठरवायचं म्हटल्यावर अशी घाई करावीच लागणार ना. त्यांनी पेपर मध्ये जाहिरात दिली की नाही, मग त्यांना रोज किती फोन येत असतील. तेच म्हणते, आपला नंबर लागायला हवा ना ग बाळा. लागला? हो लागला. हा हॅलो हॅलो नमस्कार. मी नलिनी साळवी बोलते. पेपरात तुम्ही लग्नासाठी जाहिरात दिली होती ना. हा माझी मुलगी स्वीटू अवनी साळवी, हा तिच्यासाठी स्थळ बघतोय आम्ही. हो नाही ग्रॅज्युएट नाही, पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मुलीला भेटायचं आधी. एकटीला? अहो नाही हरकत नाहीये, पण मी जरा स्वीटूच्या बाबांशी बोलून फोन करते. वहिनी काय झालं, एवढं कसलं टेन्शन आलंय? भाऊजी हो ते स्वीटूला भेटायचं बोलतायत एकटीला. वहिनी एकटीला? काही झालं बिलं तर? हो तेच ना, मलाही तेच वाटलं. म्हणजे असं कसं पाठवायचं ना. म्हणजे घरातली लोक भेटली आधी तर ठीक आहे ना. मला काही गैर नाही वाटत आहे ह्यात, आणि त्याला योग्य वाटलं तर तो पुढे घरच्यांची बोलणी करेल ना. नाही बरोबर आहे स्वीटू, पण आधी आपली बाजू नको का बघायला? तुला एकटीला मी असं कुठल्या तरी अनोळखी मुलाबरोबर कसं पाठवू? अगं त्या सुशीलचं प्रकरण माहिती आहे ना, अनुभव आलाय ना आपल्याला. वहिनी जरा 1 मिनिट बाजूला येतं का? भाऊजी थांबा ना, मी जरा महत्वाचं बोलतेय ना. वहिनी मला सुद्धा महत्वाचंच बोलायचंय ना, जरा या इथे. वहिनी तुम्ही स्वीटूला बिंदास पाठवा त्या मुलाबरोबर. काय? मी जातो मागून, त्यांच्या जवळच राहील, म्हणजे त्यांच्यावर लक्ष राहील ना. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. मुलगा चांगला असेल तर चांगलं होईल ना स्वीटूचं. बरोबर बोलताय भाऊजी, आपण असंच करूया. तुम्ही जा तिच्या मागे मागे. हा हे स्वीटू चहा काय पीत बसलीस? जा तू तयारी करायला घे. हा तू जातीयस, मी त्यांना फोन लावते. अशी अचानक कशी काय तयार झालीस? म्हणजे तुला पटत नव्हतं ना मी एकटीने जाणं? अगं नाही ग, पण आता काळानुसार बदलायला हवं ना. 1 मिनिटात बदलता येतं का काळानुसार? तुझ्या लग्नाचा प्रश्न आहे ना, मग हवं तेवढं बदलायला तयार आहे मी. बरोबर. चल तू लवकर तयारीला लाग, मी त्यांना कळवते की तू भेटायला येतेस म्हणून. हाच ना होता नंबर? हा नमस्कार, मी आता फोन केला होता ना. हो बोला. हा स्वीटू येईल ना तुम्हाला भेटायला. बरं कुठे भेटायचं ते कळवा आम्हाला. हा माझाच नंबर आहे, यावर ते काय मेसेज केलं ना तरी चालेल. हो ठेवू फोन. हा आला. अगं काय चहा काय पीत बसली तू? आवर ना पटकन. थांब कुठे भेटायला सांगितलं त्यांनी? हा गोल देऊळ ना त्याच्या बाजूच्या हॉटेलमध्ये. हा नाही चल पटकन. हा नाही चहा राहू दे. तू काय घालणार आहेस ते सांग मला. अगं पहिले आवरून. कुठला? हा ते गोल देवळाजवळ. गोल देवळाजवळच्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये तू? क्लायंट एवढा मोठा आणि त्यांनी असल्या हॉटेलमध्ये मीटिंग का ठेवली? ग्रोस का? सगळ्यांनाच तुझ्यासारखी अशी स्पेशली ब्रूड कॉफी नाही आवडत नाही ना. खरंच आहे, काही जणांना आवडतं जुनं हॉटेल, तिथला अँबियन्स आणि तंदुरी चहा. व्हॉट? तंदुरी टी. तंदुरी चहा? तुला तंदुरी चहा माहित नाही? एनिवे तू तिथे चाललायस तर तिकडची स्वच्छता बघ, हायजीन चेक कर, ते ग्लासेस, टेबल, खुर्च्या, अँड एन्जॉय युअर कप ऑफ टी. आय विल एन्जॉय माय शॉट ऑफ कॉफी इन माय ओन मग. ओके, पण तू येत नाहीयेस? ओ मी तिथे मीटिंगला येऊ खरंच? आय कांट कम ॲट सच प्लेस यार, सच मेसी अँड मासी जागेत मी नाही येऊ शकत. यू प्लीज गो. ओके ऑलराईट. म्हणजे सो मी एकट्याने जायचं आता? नाही ठीक आहे, थोडंसं लांब आहे हॉटेल, पण आय गो सोलो लॉंग ड्राईव्ह. लॉंग ड्राईव्ह? जा. हॅलो पप्पा, आमचे स्टार्स मॅच होत नाहीयेत. तुम्ही असं करा, तुम्ही सगळे स्टार्स बाय करा आणि माझ्या नावावर काढून टाका. पप्पा, I will match them. Don't worry. Momo, come here. Okay, Papa. Bye bye.
You know what? Om has a plan for you. Oh, is it? How sweet of you, Om. Ow! Momo, Om. सॉरी ती शूलेस Anyway, are you okay? Yeah. You know, ओम एका महत्वाच्या मीटिंगला चाललाय आणि तुला तो त्याच्या बरोबर घेऊन जातोय. सो लॉंग ड्राईव्ह होईल, तुम्ही एकमेकांबरोबर वेळ घालवाल, यू विल हॅव फन. Oh. I will. मी हळूहळू जाईल. Thank you, Malvika. Thank you so much. You're such a darling, Malvika. Seriously. Love you. आई, हा ड्रेस घालते. ए नाही नको, तू ना छान साडी नेसून जा बाळा. साडी कुठे नेसू आता? नको, मी हेच घालेन. अगं नाही स्वीटू, आज साडीच नेसा बाई. सलवार कमीज नको. हो. पण मग कुठली साडी नेसू? नाही तर परत सावंत काकींकडनं घेऊन यायला लागेल साडी. राहू दे आई, हेच घालते मी. असू दे. नाही दादांनी नवी आणलेली साडी आहे ना. ए हो स्वीटू, तीच नेस, ती छान दिसेल तुला. मी तयार करते तुला. हा बहिणी. बरं, ठीक आहे. बहिणी मी आवरून घेते हो, हो. तिची. खाली बघ तिकडे बाजूला बघ, हिरव्या साडीच्या खाली. ए आई, ही का? हा तीच घ्या बहिणी. बहिणी हा रंग अगदी छान खुलून दिसते स्वीटूवर. अगं म्हणून तर आणली नाही यांनी साडी, तिचा आवडता रंग. बहिणी एखादी पिन द्या ना पटकन पदराला लावायला. पिन? अगं माझी पिन इथेच होती. केली काय आपल्या घरात एक पिन सापडत नाही. आता आपण ती वापरतो कुठे? असंच पदर कोसून कामाला लागतो. ते खाली बघा, टीव्ही खाली कपाटात. नाही सापडते सुम. वहिनी सावंतीन वहिनी, ऐका ना, तुमच्या बांगडीला पिन आहे का? द्या ना मला जरा. आहे, देते. आज काय एवढी पिन बिन घालून कुठे जायची तयारी? नाही मी नाही, स्वीटू बाहेर चालली. आल्या, एकच मिनिट. पिन घे कसं? हा वहिनी, अहो स्वीटूला एक स्थळ आलंय, तर ती त्याला भेटायला चालली आहे. एकटीच? हो, म्हणजे त्या मुलाची अटच होती तशी. आधी मुलीला भेटायचं. कसं आहे ना, आजकाल हे मुलं मुली एकमेकांना भेटतात, पसंती होते आणि मग घरच्यांना सांगतात ना. एकमेकांची पसंती महत्वाची नाही का? आता भेटायचंय तर बरं बाई, भेटून घ्या. अरे वा, खूपच मॉडर्न झाल्या हो तुम्ही साळवी वहिनी आता. चल वहिनी, सुटू आले आम्ही. छान दिसतेस. पदर थोडा तोकडा झालाय नाही? वहिनी, ते आपण ब्लाउज पीस काढला होता ना, म्हणून पदर थोडा तोकडा झालाय. पुढच्या वेळेस ना आपण जरा लांब साडी घेऊया. अहो वहिनी, लांब साडी घेण्यापेक्षा जरा घेरा कमी केला ना, म्हणजे बरोबर पुरेल साडी. म्हणे लांब साडी घेणार. आई, साडीच नेसायला हवी का? स्वीटू, गोड दिसते. सुमन, तिच्या निऱ्या जरा कमी कर ना, म्हणजे पदर नीट होईल. तू आतमध्ये आटप चल. आणि हो, सावकाश जा, धसमुसळेपणा करू नकोस. मी कधी धसमुसळेपणा करते? आईला काळजी वाटते म्हणून बोलतीये. आणि लक्षात आहे ना कुठे जायचंय? त्या गोल देवळाच्या बाजूचं हॉटेल. आणि हस, पण जास्त हसू नकोस. काय ग? हो. हा, झालं ना व्यवस्थित? एकदम छान. चल चल चल. आता छान आहे, छान दिसतेस.